नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा आपला मालवणमधला तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी आज आपण आलेलो आहोत मालवण मच्छी मार्केटमध्ये. आणि मच्छी मार्केटमध्ये बोललो की जसं आपण मुंबईमधले आत्तापर्यंत मी 4-5 मच्छी मार्केट दाखवलेले आहेत, तसंच बोललो आता मालवणमध्ये आलो आहे. आणि कोकण मच्छी खाण्यासाठी सुद्धा फेमस आहे. कोकणामध्ये मच्छी चांगल्या प्रकारची भेटते आणि इकडची कोकणातली माणसं मच्छी देखील चांगल्या प्रकारचं बनवतात. त्यांचं मच्छीचं जे जेवण असतं ते एक नंबर जेवण असतं, ते खूप लोकांना माहिती देतं. तसंच आता आपण इकडे मालवण मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत. तर बघूया मच्छी मार्केटमध्ये आज आपल्याला काय काय एक्सप्लोर करायला भेटतं आहे ते. चला तर मग आजच्या व्हिडिओला इकडे सुरुवात करूया. आणि व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर इकडे तुम्ही बघू शकता समोर जो आहे ना, हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. माझ्यासमोरच सिंधुदुर्ग किल्ला आहे. जर माझं इकडचा लवकर शूट करून झालं तर मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा जाणार आहे. आणि तसंच इकडे त्या साईडला बघितलं ना मित्रांनो, त्या साईडला राजकोट आहे. इकडे सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदम मोठं असं स्मारक उभं केलेलं आहे. तिकडे सुद्धा जर मला वेळ भेटला तर मी जायचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. चला तर मग व्हिडिओला आपण इकडे सुरुवात करूया. फायनली मित्रांनो आता आपण मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत. तसं बघू शकता इकडे मच्छी कापून सुद्धा दिली जाते. जर कोण मच्छी इकडे विकत घेत असेल, हॉटेलवाले वगैरे असतात तर ते इकडनं कापून घेतात, कारण का हॉटेलवाल्यांना टाईम नसतो एवढा कापायला वगैरे, तर ते इकडनं कापून घेतात. तसंच इकडे आता मच्छी मार्केटमध्ये आता आपण फिरतोय, बघू शकता सुरमई बघा. ते सुरमई कटिंग केली जाते. तसंच इकडे खेकडे आहेत, बांगडे दिसतात आहेत आणि कोळंबी आहे. कोळंबीची साईज बघा केवढ्या मोठ्या मोठ्या कोळंबी आहेत, बघू शकता तुम्ही. कोळंबीची साईज बघा फक्त. कोळंबीची साईज बघा, एवढी मोठी मोठी कोळंबी इकडे. आणि तसंच इकडे लिलाव सुद्धा चालू आहे, मच्छीचा लिलाव चालू आहे. एक खायचं तो एक काय जवळ नको, एक खायचं तो उठवा सगळे सळसळी. हे प्रभाकर अय्यावर आहे एकांत. आणि हा खेकडा बघा मित्रांनो, गाभोळीवाला खेकडा आहे. अंडी आहेत, हा ते अंडीवाला खेकडा आहे पूर्ण. तसंच इकडे मुशी सुद्धा आहेत. मुशी सुद्धा इकडे किती 400 रुपये किलो, 400 रुपये किलो आहेत मुशी. तर हे आता जे आपल्या समोर जे आहेत ना, हे टायगर क्रॅब आहे आणि ह्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला ही इन्फॉर्मेशन देते. सलून काय बोलते असते ना, ती आपले नॉर्मल जे काळ्या पाटीचे असतात ना खेकडे, त्याच्यात ती टेस्ट नसते एकदम, म्हणजे ह्याची एकदम तिखट लागते. पण त्या काळ्या पाटीच्या खेकड्याची टेस्ट एक नंबर असते. आय विल सजेस्ट की जास्त नाही खाल्लं तर बरं. तसंच इकडे बांगडे सुद्धा आहेत, हे सुद्धा किलोवर. अजून मार्केट चालू झाला नाही आहे व्यवस्थितरित्या, अजून मार्केटचा व्यवस्थितरित्या चालू झाला नाही. अजून प्रत्येकजण आपापला जो माल आहे तो व्यवस्थितरित्या सेट करून घेत आहे, त्याच्यानंतर इकडे मार्केटला सुरुवात होईल. आपण थोडं लवकर आलेलो आहोत. तसंच इकडनं मच्छी एक्सपोर्टसुद्धा होते, बघू शकता गाडीमध्ये. तसंच मित्रांनो इकडे सुरमई बघा, 1200 रुपये किलोनी ही सुरमई आहे. साईज बघा, सुरमईची साईज बघा बघा, 5 किलो 800 ग्रामची सुरमई आहे.
आणि 800 ते 900 रुपयेचा किलोचा रेट आहे. म्हणजे कमेंटमध्ये सांगा किती किलोची मच्छी असेल आणि किती किमतीची. किलो तर मी तुम्हाला सांगितले, त्याची किंमत सांगा किती किंमत होईल त्याची. त्याची साईज बघा तुम्ही फक्त, केवढी मोठी मच्छी. तुझी हाईट एवढी तरी असेल ना का? हां काय वाटतं? मला हवी आहे पण मुंबईला घेऊन जाऊ नाही शकत, पण ते बघून माझं मन भरतं. साईज बघा फक्त, आईला साईजच केवढी आहे. आता याच्यातले बांगडे बघून देऊया, मोठे नाही बांगडे. आणि इकडे पण आहे ही मला एवढी वाटत नाही, बट ती वाली बघ, ती भरगच्च आहे, खाल्ल्या पिल्ल्या घरची आहे ती. साईज बघा फक्त, केवढी मोठी साईज आहे. पूर्ण लाल लाल, एकदम ताजी ताजी मच्छी आहे ती पण. बघा तिचं डोकंच बघा, तिचं टकलीच बघा, केवढी मोठी टकली आहे फक्त. टोपं पण एवढी मोठी नसते. हा टकलीच हा हा. आपल्या टोपाला टकली बसणारच नाही मच्छीचं, एवढं मोठं टकली. हा, तिचं जे सलोनीचं काय म्हणणं आहे, हिची जी टकली आहे ना ते आपल्या ह्याच्यामध्ये बसणार पण नाही. गाभोळी वाटतं आतमध्ये ना, नाही खाल्लेले मासे हा ना. हां गाभोळीचं असं नसतं कापलं. इकडे हे छोटे काय पापलेट आहे काय, पापलेटासारखे आहे, बट ते पापलेट मासा नाही. त्याचं नाव आम्हाला माहिती नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. साईज बघा आणि त्यांची कापायची पद्धत बघा, काय एकदम व्यवस्थित कापतात ते, एकदम प्रॉपर कटिंग एकदम. आणि इकडे जी मच्छी ना, त्या मच्छीच्या तोंडात एक मच्छी तिने खाल्लेली मच्छी. हम तो डुबेंगे सनम लेकिन तुझे भी लेके डुबेंगे. बघितलं ना की एवढी मोठी सुरमई होती आणि कटिंग करायची त्यांची पद्धत सुद्धा एक नंबर होती. तसंच इकडे पापलेट सुद्धा आहे बघा, पापलेटची साईज बघा फक्त, एवढी मोठी साईज आहे पापलेटची. ते मच्छी आपल्याला किलोवर सुद्धा बघायला भेटते, किलोवर सुद्धा विकतात इकडे. असंच नाही की फक्त वाट्यावर, किलोवर सुद्धा मच्छी विकली जाते. किलोवर पण इकडे मच्छी विकली जाते. आणि हे काय का हे काय माकुल सुद्धा आहे. माकुलची साईज बघा, मोठी साईज आहे आणि छोटी साईज आहे. याच्यापेक्षा मोठे पण असतात, त्याच्यापेक्षा मोठे सुद्धा असतात, त्याला भरलेले. आणि हा मासा कोणता आहे तुम्हाला माहिती नाही, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच इकडे कर्ली मासे सुद्धा आहे, किंमत विचार. तसंच इकडे सुद्धा सुरमई आहे, बट ही छोटी साईज आहे, ती मोठी साईज होती. आणि हा मासा बघा, आणि कर्ली तिकडे सुद्धा कर्ली आहे आणि त्या साईडला सुद्धा कर्ली आहे. तिकडे वागळा पण आहे. आणि ही मच्छी बघा मित्रांनो, तेवढी मोठी साईज आहे, वागळा बोलतात त्याला. साईज बघा मस्त.
बघा कोळंबी बिंबी बघा कशी एकदम बर्फामध्ये ठेवली जाते एकदम. तसंच मित्रांनो ही सुरमई बघा इकडे मोठीवाली आणि कटिंग केलेली सुरमई सुद्धा आहे. मला वाटतं ही नक्कीच कोणत्या तरी हॉटेलवाल्यांची असणार. त्याची साईज बघा फक्त एक एक पीसची काय साईज आहे. आणि तसंच तिकडे त्या काकी कटसुद्धा करतायत बघा. साईज बघा फक्त, जरा पण त्यांची कटिंग करताना तुटत नाही आहे, एकदम प्रॉपर. एकदम प्रॉपर कटिंग करतात आहेत. इकडे बघू शकता या मावशी ज्या आहेत ना, आपल्या मावशी आहेत ते वाकळा कटिंग करतात. वाकळाची कटिंग चालू आहे इकडे. खेकडा काय, खेकड्याच्या डांग्या काय दिसल्यात लगेच हिने तोडला. अशी किती घाणेरडी आहे. खेकड्याच्या डांग्या काय भेटल्या गेला लगेच तिने हातात घेऊन खालून उचलून तोडला. पण आपण अजून फिरूया, अजून बघूया किती काय काय आपल्याला भेटतंय ते दिसतंय. ते थोडंसं मार्केट तर फिरलोय पण आत्तापर्यंत मार्केटमध्ये 300 रुपये आणि 200 रुपये मध्ये सुरमई चालू आहे. आणि इकडे वाट्यावर सुद्धा विकतात ते. ही कोणती मच्छी? ही पण सुरमईच आहे. सुरमई नाही आहे ना? इकडे पण सुरमई आहे. 800 आणि 900 किती किलो मध्ये केवढी आली? किलो मध्ये केवढी येईल? किलो नाही, पूर्ण घ्यावं लागतं. पूर्ण कशी आहे आणि किती रुपये? 1200. काय कमी नाही होणार? आणि ही पूर्ण घ्यायला हीच 1200ला. आणि मोठीवाली बाय माझ्याशी ती मोठी 3 किलोची आहे. ह्या 3000 जातो. बघू शकतात ही 1200ला आहे आणि ही 3000 पर्यंत जाईल. तर तिकडे पापलेट सुद्धा आहेत. पापलेट पण किलोवर आहेत की वाट्यावर आहे? सर्व किलोवरच आहे मच्छी. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लोक, ही जी आहे ना ही कोळंबी 300 रुपये किलो आहे. आणि त्याच्यात इकडे बाजूला जी आहे ना 200 रुपये किलोमध्ये विकतात. 300 आणि 200 रुपये किलोमध्ये कोळंबी विकली जाते इकडे. तर आत्तापर्यंत मी बघितलं इकडे मार्केट तर पूर्ण फिरलेलं आहे आणि जास्त तर आता मच्छीवाले नाही आहेत. कारण का आपण संध्याकाळी आलो. सकाळी 6 वाजता मार्केट ओपन होतो. 6 वाजता लिलावाला सुरुवात होते आणि लिलाव पण आता व्यवस्थित पद्धतीने झाला नाही आहे. बट आत्ता वाटत तर नाही लिलाव होईल करून. कारण का एका दोघांना विचारलं तर ते बोलले जर तुला लिलावाची व्हिडिओ काढायची असेल तर तुला सकाळ सकाळी लवकर यावं लागेल. बट आपण देवबागमध्ये राहत असल्या कारणाने इकडे सकाळ सकाळी येणं पॉसिबल तर नाही आहे. आणि तिसरा दिवस आहे आजचा, अजून 1-2 दिवसच इकडे राहणार आहे. तर बघूया जर मला पॉसिबल झालं तर मी परत येऊन इकडे व्हिडिओ काढीन. आणि हा वाला व्हिडिओ इकडेच आपण एंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.